नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या विशेष बातम्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पहिली बातमी, सोशल मीडियाच्या बंदीवरून नेपाळमध्ये पेटलेल्या तरुणांच्या आंदोलनाची सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या खासगी निवासस्थानांसह अनेक इमारतींना आंदोलकांनी आग लावली. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर लष्कराच्या विमानानं ते अज्ञातस्थळी पळून गेले. संध्याकाळी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही राजीनामा दिला. आंदोलकांनी माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या पत्नी राजलक्ष्मी यांना जिवंत जाळलं. त्यांचा संध्याकाळी मृत्यू झाला. या हिंसाचारामुळे नेपाळमध्ये अराजकासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या आंदोलनात आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झालाय. 400हून अधिक जण जखमी झालेत. नवे पंतप्रधानपद राजधानी काठमांडूचे महापौर बालेश शहा यांचं नाव या पंतप्रधानपदासाठी चर्चेत आहे. दुसरी महत्त्वाची बातमी आहे, काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी एक गौप्यस्फोट केलाय. त्या गौप्यस्फोटाची पांढरे यांच्या म्हणण्यानुसार अजित पवार हे राज्यातले सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार होते. त्यावेळी राज्यस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असती तर अजित पवार आज तुरुंगात असते. मात्र देवेंद्र फडणवीस आणि यांनी त्यांचं पाप लपवलं आणि त्याला पंतप्रधान मोदी यांनी पाठिंबा दिला. सोशल मीडियावरती एक व्हिडिओ शेअर करत विजय पांढरेंनी हा धमाका केलाय. तिसरी महत्त्वाची बातमी आहे, कांद्याच्या भावात सातत्यानं होत असणाऱ्या घसरणीची. लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात सुरू असलेली घसरण कायम आहे. कांद्याचे भाव 1500 वरून 1200 रुपये प्रति क्विंटलवर आलेले आहेत. अगोदरच्या जो भाव मिळत होता त्यातून पिकांवर केलेला खर्च निघत नव्हता. त्याला क्विंटल मागे 300 रुपयांची घसरण झाल्यामुळे वाहतुकीवरचा खर्च देखील निघत नाही, अशी शेतकऱ्यांची कैफियत आहे. आणि या संदर्भातली देखील बातमी आपण बघणार. पहिल्या बातमीनं सुरुवात करतोय. सोशल मीडियाच्या बंदीवरून नेपाळमध्ये जे अराजक आज माजलेलं आहे, नेपाळ धुमसायला लागलेला आहे. नेमकं काय घडलंय या संदर्भात आपण या संदर्भातली चर्चा करणार आहोत. आणि त्याकरता माझ्यासोबत सतीश ढगे आहेत आणि त्यांच्याशी आपण याबाबत चर्चा करणार आहोत. दुसरा जो आपला विषय आहे सिंचन घोटाळ्यासंदर्भातला, त्यावर चर्चा करण्याकरता रुपाली ठोंबरे पाटील आहेत, ज्या राष्ट्रवादीच्या प्रवक्ता आहेत. तसंच अंजली दमानी आहेत, ज्या सामाजिक कार्यकर्ता आहेत, त्यासुद्धा आत्ता माझ्यासोबत आहेत. त्याच पद्धतीनं कांद्यावरती बोलण्याकरता शेतकरी नेते अजित नवले हे सुद्धा आपल्यासोबत आहेत. आणि त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी नाशिकचे किरण गोटरू सुद्धा आहेत. मी सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करतो. सुरुवात करतोय सतीश ढगे यांच्यापासून. नेपाळची जी बातमी आज गेल्या जवळजवळ 2 दिवसांपासून संपूर्ण देश या बातमीनं हादरलेला आहे. राज्यच नव्हे तर आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरची ही बातमी आहे. सतीश ढगेजी, काय घडू शकतं आत्ता नेपाळमध्ये? आज 2 दिवसांचे जर अपडेट्स आपण बघितले तर फार वाईट पद्धतीनं नेपाळ हा अराजकतेकडे चाललेला आहे. नेपाळ धुमसतोय आणि त्याची झळ कदाचित भारताला बसू शकते, अशा पद्धतीच्या बातम्या आहेत. नक्कीच. नेपाळमध्ये अफरातफरीची परिस्थिती आहे आणि आपण पाहिलं की मागच्या 2 दिवसांमध्ये म्हणजे मुळात सुरुवात जी झाली होती तिथे शांततेमध्ये जी. सोशल मीडियावर बंदी टाकली आणि त्याच्या विरुद्धात हा युवक वर्ग रस्त्यावर त्या ठिकाणी उतरला होता. पण ज्यावेळेस के.पी. शर्मा ओली प्रशासनानं हिंसक मार्गानं या आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न केला आणि दुर्दैवानं त्यामध्ये 22 युवकांचा मृत्यू झाला. जी. त्यानंतर मात्र हे आंदोलन चिघळलं आणि काल आपण पाहिलं की हे युवक जे आहेत ते पार्लमेंटमध्ये घुसले. राष्ट्रपतींचं जे प्रायव्हेट हाऊस आहे ते त्यांनी उद्ध्वस्त केलं. एवढंच नाही तर 5-5 वेळेस प्रधानमंत्री राहिलेले जी. असे त्या ठिकाणचे शेर बहादूर देवबा असो किंवा 4 वेळेस प्रधानमंत्री राहिलेले कम्युनिस्ट लीडर प्रचंड असो किंवा त्यांचे वित्त मंत्री यांना जे आहे प्रचंड प्रमाणामध्ये मारहाण केली. त्यांचे जे माजी प्रधानमंत्री आहेत त्यांची पत्नी खनाल म्हणून जे माजी प्रधानमंत्री होते त्यांच्या जी. पत्नीला सुद्धा जे आहे जाळून त्या ठिकाणी ठार मारण्यात आलं. म्हणजे अशा प्रकारची भीषण परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. सतीशजी, एक प्रश्न या सगळ्या हिंसेमधून आपल्या समोर येतो आणि तो असा आहे की सोशल मीडिया बंदीवरून हे सगळं सुरू झालं. सोशल मीडियावरची बंदी त्यानंतर तिथल्या प्रशासनानं उठवली आणि त्यानंतर ही दंगल अजून भडकली. त्याच्या पाठीमागचं कारण काय सांगता येतं?
कारण तात्कालिक कारण फक्त सोशल मीडिया बंदी होतं. खरं जी कारण जे होतं तेच मी त्या ठिकाणी सांगत होतो, की 2008 पासून आत्तापर्यंत जी तिथे जे आहेत 14 वेगवेगळ्या प्रकारची सरकारं आली. पण या सरकारांनी जे आहे राजकीय अस्थैर्य ते काही हटवू शकले नाही आणि त्यामधून जे आर्थिक अस्थैर्य आलं, त्यामधून जी मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली, मोठ्या प्रमाणावर जे आहे तिथे महागाई वाढली आणि एवढंच नाही, तर तिथे जो बोकाळलेला भ्रष्टाचार आहे, याच्या विरोधामध्ये हे सगळे युवक जे आहेत ते रस्त्यावर आले आणि त्यांचा असंतोष बाहेर त्या ठिकाणी याच्यात आला. तर मुळात आता याच्या पुढे काय हा तुमचा जो ओरिजिनल प्रश्न त्या ठिकाणी होता. जी कॉन्स्टिट्यूशनल व्हॅक्यूम आहे. आज घडीला जे आहेत प्रधानमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. आता तिथून ते पलायन करतात की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. राष्ट्रपतींच्या घरावर सुद्धा त्या ठिकाणी हल्ला झालेला आहे. आता शेवटचा एक रे ऑफ होप म्हणजे तिथली आर्मी आणि लकीली नेपालीज आर्मी ही जी आहे ती अत्यंत प्रोफेशनल आर्मी त्या ठिकाणी आहे. जी माझ्या मते जे वेगवेगळे टप्पे होतील त्यातला पहिला टप्पा म्हणजे आता लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन कंट्रोल करण्यासाठी नेपालीज आर्मीला जे आहे प्रोएक्टिव्ह भूमिका घ्यावी लागणार आहे, जे ऑलरेडी त्या ठिकाणी करतायत. जी नेपालीज आर्मी रस्त्यावर उतरलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचं पेट्रोलिंग ते वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यात करतायत. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मते या राज्यकर्त्यांविरुद्धचा रोष एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की आता जी इमिजिएटली तिथल्या संसदाला जे आहे संसदेला भंग त्या ठिकाणी करावा लागणार आहे. नवीन निवडणुका त्या ठिकाणी होतील आणि परमनंट सोल्युशन जर पाहिजे असेल तर जी माझ्या मते कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करून राजेशाही पद्धत जे 2008च्या अगोदर होती ती पुन्हा त्या ठिकाणी येते की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होताना दिसते. जी आज घडीला जी अंतरिम प्रधानमंत्री म्हणून बालेन शहा जे युवकांचे तिथे हिरो आहेत त्यांची सुद्धा नियुक्ती होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. पण मला वाटतं ते अंतरिमच राहतील. जी लॉंग टर्म मध्ये हं, तिथल्या हं, हं. राजेशाहीची जी आहे परत त्या ठिकाणी म्हणजे पुन्हा राजेशाही त्या ठिकाणी अस्तित्वात येते की काय अशी परिस्थिती निर्माण होताना मला आज थोडासा घडीला एक आपल्याशी कनेक्ट विषय की हा सगळ्याचा जो परिणाम आहे तो आपल्या देशावरती भारतावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो त्याची शक्यता वाटते का? नक्कीच. भारत आणि नेपाळ यांचे जे आहेत मागच्या कित्येक दशकांपासून अत्यंत दृढ अशा प्रकारचे नातेसंबंध आहेत. बरोबर ओपन बॉर्डर आहे. म्हणजे नेपाळमधून भारतामध्ये यायचं असेल तर कुठलाही व्हिसा, कुठलाही पासपोर्टची त्या ठिकाणी गरज नाही. रोटीबेटीचा व्यवहार आपल्यासोबत त्यांचा आहे आणि अशा प्रकारचा नेपाळ जर अशांत राहत असेल, तर नक्कीच भारताच्या सुरक्षेवर सुद्धा जो आहे विपरीत परिणाम होऊ शकतो. जी अशांत नेपाळ असेल, तर तिथे मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचे लोंढे हे नेपाळमधून भारताशी सटीक जी 5 राज्य आहेत, वेस्ट बेंगॉल असेल, सिक्कीम असेल, बिहार असेल, उत्तराखंड असेल, उत्तर प्रदेश असेल, तिथे हं, त्या ठिकाणी येऊ शकतात आणि जी ऑलरेडी 142 कोटीचा आमचा देश आहे आणि हं, त्यामध्ये जर असे निर्वासितांचे लोंढे येऊन डेमोग्राफिक लोड वाढत असेल, तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. अशांत नेपाळ असेल, तर पाकिस्ताननं अगोदर सुद्धा जे आहेत दहशतवाद्यांना काठमांडूच्या मार्गे भारतामध्ये पाठवलं होतं. जी नार्को टेररिझम म्हणजे ड्रगची तस्करी त्या ठिकाणी असेल, फेक करन्सी असेल, हे सुद्धा अशांत नेपाळच्या माध्यमातून भारतामध्ये त्या ठिकाणी येऊ शकतं. जी सगळ्यात महत्वाचं भारताचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स नेपाळमध्ये कमी करण्यासाठी जी मागच्या काही काळामध्ये चीन जबरदस्त तयारी करतोय आणि चीन आपला चंचू प्रवेश करून एक प्रकारे आपला कम्युनिस्ट रूल नेपाळमध्ये मजबूत करण्याचा त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी करेल आणि जी याच्या जी माध्यमातून नेपाळपासून भारताला बाजूला हटवण्याचा प्रयत्न करेल. याचा जी एकत्रित आपण विचार केला तर आर्थिकदृष्ट्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून आणि भूराजकीय दृष्ट्या या 4 अँगलला आपण कन्सिडर केला तर नक्कीच नेपाळची अशांत परिस्थिती ही भारतासाठी धोकादायक आहे. म्हणून भारतानं प्रोएक्टिव्ह पॉलिसी त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. न्यूट्रल राहून किंवा फक्त बघ्याची भूमिका घेऊन भारताला आज घडीला चालणार नाही. नक्की सतीशजी वेगळ्या विषयाकडे जातो दुसऱ्या विषयाकडे जातो खूप छान माहिती तुम्ही छान विश्लेषण तुम्ही केलं